हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ITA ॲडमिशनची सबमिशन डेट कोणती आहे आणि तसेच हा फॉर्म कसा फिलअप करायचा आहे. तर त्याआधी जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आपण पाहूया याची डेडलाईन कधी आहे. तर RTE हा जो आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे हा 14 जॅन 2025 पासून स्टार्ट होतोय. तर ह्याची लास्ट डेट आहे सबमिशनची 27 जॅन. तर तुम्हाला 27 जानच्या आधी हा फॉर्म फिलअप करायचा आहे. तर आता आपण पाहूया हा फॉर्म कसा तुम्हाला फिलअप करता येईल. तर हा फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी student.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जायचंय. या वेबसाईटवरती गेल्यानंतर जर तुम्ही कोणतंही रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला सगळ्यात आधी न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल, राईट. सो तुम्हाला पहिल्यांदा इथे न्यू रजिस्ट्रेशन म्हणून आहे या लिंकवरती क्लिक करायचंय. तर तुम्ही जसं त्याच्यावरती क्लिक कराल तसंच तो तुम्हाला काही इन्फॉर्मेशन विचारेल, जसे की तुमचं डिस्ट्रिक्ट. आता इथे माझं डिस्ट्रिक्ट जसं की पुणे आहे, सो मी इथे पुणे सिलेक्ट करते. त्यानंतर तुमच्या मुलाची जे पण लास्ट नेम असेल ते इथे तुम्हाला ऍड करायचं आहे. सो मी इथे माझं लास्ट नेम ऍड केलं. आता माझ्या मुलाचं इथे फर्स्ट नेम मला ऍड करायचंय. त्यानंतर मिडल नेम. त्यानंतर तुमचं चाइल्डची डिसेबिलिटी, जर काही डिसेबिलिटी असेल तर आपण इथे येस करू शकता, अदरवाईज नो वरती क्लिक करू शकता. त्यानंतर इथे आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तर आता मी माझ्या मुलाची डेट ऑफ बर्थ आहे ती इथे मी अपडेट करते. त्यानंतर इथे तुम्हाला जो कॅप्चा दिसतोय तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो, अँड क्लिक ऑन रजिस्टर. आता इथे पहा, तुम्हाला हे असा मेसेज येईल की तुमचा ऍप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे आणि जो पासवर्ड आहे तो तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती सेंड केलेला आहे, राईट. आता तुम्हाला जो तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे तो तुम्ही इथे टाकू शकता. आता इथे मी हा ऍप्लिकेशन नंबर टाकला. त्यानंतर मला पासवर्ड माझ्या मोबाईलवरती त्यांनी सेंड केला असेल. सो मी माझा पासवर्ड इथे टाकून घेईन. आता मला पासवर्ड यांच्याकडून आलेला आहे. ओके, सो मी इथे पासवर्ड टाकते. अशा प्रकारे मी इथे पासवर्ड टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला हा जो कॅप्चा दिलाय तो इथे ऍड करावा लागेल. त्यानंतर लॉग इन, इथे आपल्याला लॉग इन वरती क्लिक करायचंय. ओके, इथे माझा कॅप्चा कोड मॅच नाही झालेला, सो मी इथे पुन्हा एकदा लॉग इन करेन. सो इथे माझा ऍप्लिकेशन नंबर आहे. त्यानंतर जो माझा पासवर्ड आहे, त्यानंतर जो माझा कॅप्चा असेल, देन क्लिक ऑन लॉग इन. ओके, सो बघा, एकदा का तुमचं हे सक्सेसफुल लॉग इन झालं की हा सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा पासवर्ड चेंज करायला विचारेल. बिकॉज त्यांनी जो पासवर्ड तुम्हाला पाठवलाय तो तुमच्या मोबाईल नंबरवरती आहे, तो कोणीही तुमच्या SMS मधून पाहू शकतो. सो इथे फर्स्ट तुम्हाला तुमचा जो काही पासवर्ड आहे तो चेंज करायचा आहे. तर त्यासाठी इथे तुम्हाला ओल्ड पासवर्ड आधी टाकून घ्यावा लागेल. सो तुमच्या मोबाईलवरती जो काही पासवर्ड आला असेल तो इथे टाकून घ्या. त्यानंतर इथे जो काही तुम्हाला न्यू पासवर्ड ऍड करायचा आहे तो इथे ऍड करा. त्यानंतर आपल्याला सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सो अशा पद्धतीने तुमचा न्यू पासवर्ड क्रिएट झालेला आहे. तुम्ही इथे तुमचा ऍप्लिकेशन नंबर पुन्हा इथे टाकू शकता. त्यानंतर इथे तुम्ही जो नवीन पासवर्ड तुमचा क्रिएट केलाय तो इथे आपण टाकून घेऊ. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचे, देन क्लिक ऑन लॉग इन. सो अशा पद्धतीने तुमचं इथे लॉग इन झालेलं आहे.
सो एकदा का तुमचं लॉग इन झालं की इथे बघा, तुम्ही जो पण तुमचं चाइल्ड नेम टाकलेलं होतं ते ऑलरेडी इथे दिसेल. आता इथे जी रेस्ट इन्फॉर्मेशन आहे ती सगळी तुम्हाला फिल करायची आहे. तर इथे लाल कलर, इथे लाल, इथे स्टार मध्ये बघा तुम्हाला जे काही दिसतात ते तुम्हाला इथे टाकावंच लागणार आहे. ओके, ती इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे फिल करावीच लागणार आहे. आता त्याच्या आधी पहा, इथे जिथे तुम्हाला मराठीमध्ये हे दिसतंय तिथे तुम्हाला मराठीमध्येच नावं टाकायची आहेत, आणि जिथे तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारलेलं आहे तिथे इंग्लिशमध्येच ही नावं टाकायची आहेत. ठीक आहे. तर आता तुमचं चाइल्ड नेम, आता इथे मी टाकलेलं आहे कदम शिवांश कैलाश, राईट. तर तुमच्या बालकाचे पूर्ण नाव आता हे तुम्हाला मराठीमध्ये टाकायचं आहे. सो मी इथे मराठीमध्ये मला टाकायचं असेल तर मी इथे काय करणार, गुगल ट्रान्सलेट तुम्ही यूज करू शकता. ओके. आता समजा मला कदम हे नाव मराठीमध्ये हवं आहे. सो मी इथे हे घेतलं आणि इथे मी कॉपी पेस्ट करते. त्यानंतर मला काय हवंय, शिवांश. सो मी इथे शिवांश टाकून घेतला, हा मी कॉपी केला आणि इथे मी पेस्ट केलाय. त्यानंतर मला हवंय कैलाश, हे मराठीमध्ये कसं टाकता येईल, तर मी इथे हे टाकून घेतलं. हे बघा मला नाव मिळालं, मी इथे ते नाव टाकून घेतलंय, राईट. आता इथे मदर्स फुल नेम, आता इथे आपल्याला लास्ट नेम तर सेम आलेलं आहे, राईट. आता इथे तुम्हाला फर्स्ट नेम इथे टाकावं लागणार आहे, तर इथे मी टाकून घेतलंय. आता आपल्याला इथे सेम हे मी मराठीमध्ये इथे टाकून घेते, हे नाव मी इथे टाकून घेते. आता कोमल, कोमल हे मला मराठीमध्ये हवंय. सो मी मराठीमध्ये इथे स्पेलिंग जी आहे ती इथे कन्व्हर्ट केली आणि ही मी टाकून घेतलं, बरोबर. आता इथे वडिलांचं पूर्ण नाव हवंय आपल्याला, ते आपण टाकून घेऊ. हे पण आपल्याला मराठीमध्ये हवंय. सो मी ते घेतलं, हे कॉपी केलं मी, सॉरी हे मी इथे टाकलं, इथे लास्ट नेम टाकलं. त्यानंतर हे जे कैलास आहे ते मी इथे फर्स्ट नेम मध्ये टाकलं. इथे मला पूर्ण नाव टाकायचंय, कॉपी करून मी इथे वडिलांचं नाव टाकून दिलं. हे मी कॉपी केलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे मराठीमध्ये नाव मिळालेलं आहे. ठीक आहे. आता हे अशा पद्धतीने तुमचं नाव हे सगळं सबमिट झालं. इथे डेट पण ऑटोमॅटिक आलेली आहे. त्यानंतर तुमचं चाइल्डचं जेंडर आपल्याला इथे टाकायचं आहे. सो मेल किंवा फिमेल इथे तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. इथे जो पॅरेंट स्टेटस आहे हा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला याच्यामधला काही ऑप्शन तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, अदरवाईज तुम्ही हे ब्लँक ठेवू शकता. देन तुम्हाला इथे तुमचा ऍड्रेस फिल करायचा आहे. इथे पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची आहे. इथे तुमचा डिस्ट्रिक्ट, देन जो पण तुमचा तालुका असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. इथे विलेज तुम्हाला हे सिलेक्ट करायचे आहेत. जसे की मी सपोज इथे सिलेक्ट केलं हवेली, आणि इथे विलेज सपोज मी सिलेक्ट केलेला आहे वाघोली, लोकॅलिटी मी वाघोली टाकलेली आहे. सेम इथे तुम्ही स्ट्रीट वगैरे सगळं काही तुम्ही इथे ऍड करू शकता. इथे तुमचं पूर्ण ऍड्रेस टाकू शकता. हे तुमचं सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथे हा क्वेश्चन आहे की वेदर द स्टुडंट वॉज सिलेक्टेड एनी टाइम अर्लियर बाय लॉटरी प्रोसेस इन द आरटी स्कीम. तर तुम्हाला इथे सांगायचं आहे की याच्या पूर्वी आरटीई मध्ये तुमच्या मुलाला प्रवेश मिळाला होता की नाही. तर जर मिळाला असेल तर तुम्ही येस वरती क्लिक करा, अदरवाईज इथे नो वरती तुम्ही इथे क्लिक करू शकता. हे सगळं तुमचं फिल झाल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, इथे माझी इन्फॉर्मेशन राहिलेली आहे. सो मी ही फिल केली. इथे मला रूम नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपलं जे काही बिल्डिंगचं नाव असेल ते तुम्ही सांगू शकता. त्यानंतर तुम्ही सेव्ह वरती क्लिक करू शकता. सो अशा पद्धतीने हे सगळं सेव्ह झालेलं आहे. आता एकदा का हे सेव्ह झालं त्यानंतर पहा तुम्हाला इथे गुगल मॅपचा एक
ऑप्शन येतोय, राईट? तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करून तुम्हाला एक्झॅक्टली तुमचं लोकेशन इथे दाखवायचंय, की आता तुम्ही वाघोली टाकलं, राईट? पण वाघोलीमध्ये एक्झॅक्ट कुठे? आता इथे मी समजा काही आपल्याला जे हवं असेल तुम्ही इथे सर्च करू शकता. अदरवाईज इथे मॅपमध्ये सुद्धा तुम्ही दाखवू शकता. आता जसं की नियर बाय लाईफलाईन हॉस्पिटल, राईट? सो मी हा एरिया इथे सिलेक्ट केला. त्यानंतर इथे सेव्ह अँड अपडेट वरती क्लिक करू शकता. सो इथे तुमचं लोकेशन सेव्ह झालेलं आहे. देन क्लिक ऑन सेव्ह. आता हा तुमचा फर्स्ट पेज सेव्ह झालाय, बरोबर? त्यानंतर तुम्हाला सेकंड पेज वरती जायचंय, ते की तुमचं ऍप्लिकेशन आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय विचारतायत की तुम्ही एक्झॅक्टली कोणत्या क्लाससाठी ऍडमिशन घेताय. आता हे फर्स्ट स्टँडर्डसाठी मी सिलेक्ट करते. आता माझ्या मुलाची जी एज होती त्याच्यानुसार तो फर्स्ट स्टँडर्डच घेऊ शकतो, त्यामुळे इथे मला फर्स्ट स्टँडर्ड आलं. त्यानंतर सिलेक्ट रिलीजन. आता इथे तुमचं जे पण रिलीजन असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. सध्या मी हिंदू इथे सिलेक्ट करते. आता इथे सिलेक्ट कॅटेगरी आहे. आता याच्यामधला तुमचा जो असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ज्यांना SC सिलेक्ट करायचंय, ओबीसी, ते तुम्ही ह्याच्यामधून सिलेक्ट करू शकता. जर तुम्ही SC, ओबीसी, ST हे काही सिलेक्ट करत असाल तर तुम्हाला त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. आणि तुम्हाला जनरल सिलेक्ट करायचं असेल तुम्ही जनरलवरती क्लिक करू शकता. त्यानंतर इथे परत क्वेश्चन आहे की तुमच्या मुलाला काही डिसेबिलिटी आहे का? असेल तर येस वरती क्लिक करा, अदरवाईज नो. त्यानंतर इज HIV अफेक्टेड, तर येस असेल येस, अदरवाईज नो. त्यानंतर इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे की आधार कार्ड नंबर तुमच्या मुलाचा आहे का? असेल तर तुम्ही येस वरती क्लिक करू शकता. नसेल तर नो वरती क्लिक करा. बट जर का लॉटरीमध्ये तुमच्या मुलाचं नाव लागलं तर तुम्हाला आधार कार्ड हे लागणार आहे. सो तुम्ही इथे येस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्डचा नंबर वगैरे टाकावा लागेल. देन तुम्हाला अॅन्युअल इन्कम इथे मेन्शन करावी लागेल. आणि हे लक्षात ठेवा, तुमची अॅन्युअल इन्कम ही लेस दॅन 1 लाख असली पाहिजे. सो 1 लाखाच्या आतमध्ये इथे उत्पन्न असलं पाहिजे. आता हे सगळं तुम्ही इन्फॉर्मेशन इथे टाकून दिली, त्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर तुम्हाला इथे सांगायचं आहे की याच्यापैकी तुम्ही कोणते कोणते प्रूफ्स देणार आहात. ऍड्रेस प्रूफ आहे का तुमच्याकडे? हँडिकॅप प्रूफ आहे का? इन्कम सर्टिफिकेट. आता समजा मी जनरल सिलेक्ट केलं तर मला इन्कम सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. सो मी इन्कम सर्टिफिकेट देईन. ऍड्रेस प्रूफ माझ्याकडे आहे, मी ऍड्रेस प्रूफ देईन. मुलाचं बर्थ सर्टिफिकेट आहे तर मी येस वरती क्लिक करेन. आता ही इन्फॉर्मेशन झाली, त्यानंतर तुम्ही सेव्ह वरती क्लिक करा. हे सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला जायचंय स्कूल सिलेक्शन मध्ये. आता इथे तर तुम्हाला आपण इथे 10 स्कूल्सचे नेम सिलेक्ट करू शकतो. आता तुम्ही समजा विदिन 1 किलोमीटर स्कूल्स वरती क्लिक केलं तर तुम्हाला इथे लिस्ट येईल की तुम्ही जे सिलेक्ट केलं होतं गुगल मॅप वरती, तिथून 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर कोणते स्कूल्स असतील तर ते तुम्हाला इथे दिसतील, तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ऑप्शन आहे 1 to 3 किलोमीटर्स, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन्स दिसतील. त्यानंतर ग्रेटर दॅन 3 किलोमीटर वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सिलेक्ट करायला येतं, जसं की कोणत्या ब्लॉकमध्ये आहेत किंवा कोणतं स्कूल आहे, तिथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता मी इथे पुणे देन हवेली सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे थोड्या वेळानंतर इथे ऑप्शन मला हा ओपन होतो. आता इथे मी ऍप्लिकेशन मध्ये काही गोष्टी फिल केलेल्या नाहीयेत, त्याच्यामुळे मला इथे सगळे ऑप्शन्स दिसत नाहीयेत. बट इथून तुम्हाला जे हवं ते स्कूल तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आणि एकदा काही इन्फॉर्मेशन तुम्ही फिल केली त्यानंतर तुम्ही सेव्ह वरती क्लिक करायचे. सो अशा पद्धतीने तुम्ही 10 शाळांची निवड इथे करू शकता. त्यानंतर आहे फॉर्म सबमिशन. आता एकदा का तुमचं हे सगळं फिल करून झालं त्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही कसा फॉर्म भरलेला आहे, एक्झॅक्टली काय काय इन्फॉर्मेशन फिल केले, ती पूर्ण इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला रिफ्लेक्ट होईल. सो ही तुम्ही एकदा चेक करून घ्यायची आहे. ही जर तुम्हाला वाटत असेल की परफेक्ट आहे तर तुम्ही हा जो अर्ज असेल आहे तो इथे सबमिट म्हणून इथे बटन येतं, त्याच्यावरती क्लिक करू शकता. आणि एकदा का सबमिट झालं त्यानंतर आपल्याला जर आपण त्याच्यामध्ये एलिजिबल असेल तर आपल्याला तसा मेसेज येतात. आणि एकदा जर आपण एलिजिबल झालो त्यानंतर आपण जे पण डॉक्युमेंट प्रूफ सांगितलेले आहेत ते आपल्याला स्कूलमध्ये दाखवावे लागतात. थँक यू ऑल.